मी आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि मुंबई शहरातील सगळ्या महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाचा विषय असा आहे की या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं आहे। त्याच्यामध्ये नाल्याचं रुंदीकरण असेल, रस्त्याचं रुंदीकरण असेल आणि या रुंदीकरणामध्ये 2011 पर्यंतचे जे सशुल्क पात्र घरं आहेत, या पात्र घरांना ज्या पद्धतीने पैसे भरून घरं देण्यासंबंधी SRAमध्ये व्यवस्था आहे, SRAमधल्या सशुल्क घरांसंबंधी, तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणताही विभाग नाही आहे, ऑनलाईन व्यवस्था नाही आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सशुल्क पात्र असलेल्या घरांना पैसे भरणे आणि घर मिळवणं एक फार मोठा त्रास या सगळ्या नागरिकांना निर्माण झालेला आहे। वारंवार आयुक्तांशी याबद्दल बोललो, परंतु आयुक्त मुंबई महानगरपालिका SRAकडे ढकलतात। SRAचे CEO म्हणतात महानगरपालिकेने याबद्दलची व्यवस्था स्वतंत्रपणे करायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की ज्या वॉर्डमध्ये अशा पद्धतीची डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी सशुल्क भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्या वॉर्डमध्ये, प्रभागामध्ये ही व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही कारवाई करावी, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना द्यावे असं पत्र मी आयुक्तांना दिलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिलेले। मुंबई महानगरपालिका क्षेत्र में डेवलपमेंट के जो प्रोजेक्ट होते हैं, नाला रुंदीकरण हो, रास्ता रुंदीकरण हो, उसमें सशुल्क जो लोग 2011 के जिनको पात्र किया जाता है उनको पैसा भरकर घर लेना, इसलिए SRA में बार बार जाना पड़ता है। लेकिन SRA कहते हैं कि मुंबई महानगरपालिका के क्षेत्र में आप वहाँ पैसा भरो। मैंने 3-4 बार आयुक्त SRA मुंबई महानगरपालिका इनके मीटिंग में ये बातें रखी, लेकिन एक SRA के आयुक्त कहते हैं BMC के आयुक्त ने करना चाहिए, BMC के आयुक्त कहते हैं, अधिकारी कहते हैं SRA करना चाहिए। इसलिए मैंने मांग की है आज मुख्यमंत्री महोदय के पास कि मुंबई महानगरपालिका क्षेत्र में ऐसे सशुल्क जो भी झोपड़े हैं उनको पैसा भरना है, तो स्वतंत्र व्यवस्था जिस क्षेत्र में प्रभाग कार्यालय में इसके बारे में होनी चाहिए और ये आवश्यकता है। तो माननीय मुख्यमंत्री महोदय को मैंने खत दिया है और उसके ऊपर आयुक्त महोदय को कार्रवाई करने के लिए माननीय मुख्यमंत्री महोदय ने आदेश दिए हुए हैं। ऐसे है कि दो स्वतंत्र विभाग है, SRA अलग है, मुंबई महानगरपालिका अलग है। SRA के क्षेत्र में जो लोग घर जाते हैं उनको SRA पैसा भरकर वहाँ पर PAPs देती है, लेकिन मुंबई महानगरपालिका में 2011 के बारे में सशुल्क पैसे भरने के बारे में कोई व्यवस्था नहीं है और लोगों को बहुत दिक्कत होती है। मैंने बार बार ये देखा, मेरे क्षेत्र में, जिस क्षेत्र में मैं चुनकर आया उस क्षेत्र में भी लोगों की यह अवस्था है और इसीलिए इस विषय पर मुख्यमंत्री महोदय को मैंने निवेदन दिया है और उसके ऊपर आदेश दिए हैं कि मुंबई महानगरपालिका का आयुक्त इसके ऊपर तुरंत प्रभाग में इसकी व्यवस्था करने के लिए कार्रवाई करे। असं आहे की अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आला, तो जर आपण वाचला असाल तर जवळजवळ 7,00,000 कोटीचं कर्ज आहे। महाराष्ट्र पूर्णपणे कर्जामध्ये। आपण मागच्या वर्षा-2 वर्षामध्ये बघितलं असेल तर सगळ्या प्रोजेक्टला कात्री लावून हे सगळे पैसे जे आहेत सरकारचे विविध भागातले ते केवळ लाडकी बहीण योजनेसाठी डायव्हर्ट केले गेले। आज सरकारची परिस्थिती अशी आहे की हप्ता एकत्र देऊ शकत नाही। लाडकी बहिणींना निवडणुकीपूर्वी या पद्धतीचा आमिष दाखवलं गेलं, मदत करतो असं दाखवलं गेलं आणि आज याच बहिणींची फसवणूक केली जाते आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणारा अर्थसंकल्प जरी किती डोलारा उभा केला गेला तरी देखील मोठ्या घरचे पोकळ वासे असतील असा हा अर्थसंकल्प असू शकेल। आज दुपारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावरती मी निश्चित विस्तृतपणे बोलेन। सर, राज्यावरती अर्थसंकट आलेलं आहे असं अजितदादा पवारांचं पण वक्तव्य आहे आणि महसुलातून काही उपयोग होत नाही, काय असं आहे, कोणत्याही अर्थतज्ञाला विचारलं तर आर्थिक पाहणी अहवाल जो आलेला आहे त्याचा जर आपण सगळा सारांश जर घेतला तर प्रत्येक विभागातली कामं ठप्प आहेत। सगळ्या विभागातले पैसे काढून केवळ लाडके बहीण योजनेसाठी त्या ठिकाणी वापरले गेले आणि त्यामुळे आज हे मोठं आर्थिक संकट आहे आणि हे कोणीही नाकारू शकणार नाही आणि त्यामुळे या राज्याची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत भयावह आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही। बीजेपी फ्रंट फूटवर आणि मित्रपक्ष बॅक फूटवर
दिसत आहे काय? तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्याच्यावरती मी काय बोलणार नाही. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, खराब आहे, अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची परिस्थिती आर्थिक ही आज या राज्यावर आहे हे सांगायला कुठच्याही ज्योतिषाची गरज नाही. हा आर्थिक पाहणी अहवाल सांगतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.